हा सचिन बन्सीलाल गायवळ हा निलेश गायवळचा सक्का भाऊ आहे। याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गुन्हे होते। योगेश कदम यांच्याकडे येण्याच्या पूर्वी ज्यावेळेला पोलिसांनी स्क्रुटिनी केली, त्या पोलिसांच्या स्क्रुटिनीमध्ये पोलिसांनी आपला पूर्ण अहवाल लिहिलेला आहे की हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, याचा भाऊ कुविख्यात गुंड आहे, याच्यावरती पूर्वी गुन्हे दाखल होते। गुन्हे दाखल असताना देखील गुन्हे कोर्टात सुटले कारण यांनी कोर्टात विटनेसच कोणाला येऊ दिला नसेल आणि पुराव्याअभावी यांची सुटका झाली असेल। त्यामुळे पुराव्याअभावी झालेली सुटका म्हणजे गुन्ह्यातना निर्दोष मुक्तता नाही। तरी देखील हे सगळं लिहून पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना नाकारला आणि योगेश कदम यांच्याकडे ज्या वेळेला अपील आलं, ज्या वेळेला अपील येतं, मी देखील मंत्री राहिलेलो आहे, ज्या वेळेला अपील येतं त्यावेळेला अपीलमध्ये पोलिसांची बाजू देखील मांडली जाते, दोन्ही सुनावणी घेतली जाते। ही कॉन्स्टिट्युशनरी अथॉरिटी आहे, हे अर्धन्यायिक जज आहेत। गृह राज्यमंत्री हा अर्धन्यायिक जज आहे आणि अर्धन्यायिक न्यायालयामध्ये ही सुनावणी होती। सुनावणीमध्ये दोन्ही बाजू मांडल्या जातात आणि पोलिसांनी जी बाजू मांडली त्या पोलिसांनी मांडलेल्या बाजूमध्ये हे सगळं आलेलं आहे की ह्याची पार्श्वभूमी काय, हा कोण आहे। तरी देखील योगेश कदम यांनी त्यांचं जे काही जजमेंट दिलेलं आहे, त्यांचे जे काही आदेश पारित केलेले आहेत, त्याच्यामध्ये हा माणूस किती सज्जन आहे, याला पैशाची ने-आण करण्यासाठी शस्त्र परवान्याची गरज आहे।